चला वळूया मैदानाच्या ते पुन्हा एकदा गणरायाला वंदन करूया. गणाधीशा बालचंद्रा गजवदना गणराया वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया. करूया क्वार्टर फायनल नंबर 1. एका बाजूला हातलोट तर दुसऱ्या बाजूला टीम गावडोशी केसीसी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक प्रतीक आपल्या गोलंदाज प्रतीक. तर चंदू ज्याने कालच्या नक्कीच कालच्या इथं आता व्यासपीठावरती ऐकायला मिळते चंदूचे वाहवा. काल त्यानं आमचे साथी आदरणीय सन्मान्य साथी समालोचक कडू सर सांगतात काल या चंदूनं अक्षरशः मैदान गाजवलं होतं. तो चंदू पुन्हा एकदा करूया आरंभ प्रारंभ शुभारंभ. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. फटका फजला घुटना टेक तमाशा देख स्वतःला मात्र खेपट्टीवरती झोकून दिलं गेलं. परंतु प्रतीक हा सुद्धा तितका चांगला गोलंदाज आहे. मागच्या पाहिलं तर थोडासा म्हाडाच्या कोपरीच्या मैदानात थोडासा अडथळा आला होता. ज्या फिल्डिंग करताना इजा झाली होती थोडासा थांबला होता. परंतु आज पुन्हा फिट येताना पाहायला मिळतोय. पुन्हा स्लोवर वन पुन्हा एकदा दात मागितली. विकेटचं पतन त्याला पाहायला मिळतंय. काय होतंय ज्याच्या नावाचा काल डंका वाजत होता तो चंदू आज गोल्डन डकचा शिकार 0 नंबरचा चष्मा परिधान करून तंबूच्या आरशाला जाताना पाहायला मिळतोय. आता विचार विमर्शा करावी लागेल मी कुठे चुकलो. ज्यावेळी तुम्ही प्रेझेंट मध्ये काय खेळता काय खेळायचं होतं हे जेव्हा माइंड सेट करून येताना तो खेळ खेळावा लागतो. परंतु ज्यावेळी आपण विकेट जाते त्यावेळी आपण विचार विनिमय करतो मी माझं काय चुकलं. परंतु त्या विचार विमर्शाला मात्र व्हॅल्यू 0 असतो. आता काय घडणार कोणाची मात्र वर्णी लागणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कोणाला दिलं जात आहे. चंदू स्लोवर वर्ड कारण की ज्यावेळी सर नक्की बोललो ह्या खेळपट्टीवरती स्लोवर वर्ड कारण चेंडू घेतल्यानंतर थोडासा उसळी घेतो. रोहित नक्कीच रोहित तयार होताना पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्गवरती चंदू आज निराशजनक जेव्हा संघाला गरज होती परंतु चंदू थोडासा निराशजनक फलंदाजी कौतुक करायला प्रतीक यांचं तर स्पीडअप घ्यायचंय. चला रोहित जास्त वेळ घ्यायचा नाही विनंती असेल. चांगलं प्रतीक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चला वेळेचं बंधन असेल आपल्याकडे कारण की आपल्याला सेमीफायनल फायनल खूप सारे सामने खेळायच्या अंधाराचं सावट असेल. त्यामुळे कदाचित सेमीफायनल फायनल चांगली व्हावी यासाठी मात्र आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं असेल. टाइम इज मनी डोंट उपयोग पाण्यावानी. प्रतीक पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करताना पाहिलं तर रोहित चंदूचं अधुरं राहिलेलं काम रोहितला पूर्ण करावं लागेल का तेच डेफिनेटली. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती सॉल होतं. विकेटचं पतन होणार का. हो पुन्हा एकदा विकेटची संधी उपलब्ध करून दिली. तो झेल केला धरतीला दांड परंतु काही बोलू शकत नाही सर का तो सबस्टिट्यूट आहे. कदाचित जर हा गावडोशीचा किंवा इतर कोणत्या प्लेअरचा तर सगळीकडून आवाज येतो काय करतो काय होतंय काय नाही होत परंतु सबस्टिट्यूट आहे म्हणून तरी म्हटलं मैदान एवढं शांत का. नक्कीच त्यासाठी आपले 11 असणे गरजेचं आहे. आपण हक्काने बोलू शकतो. नक्कीच दुसरा विकेटचं बदल तर सचिन दादा चांगली खेळ करताना पुन्हा एकदा झेलची संधी केली होती. आता आवाज आले नक्की सर. नक्कीच पण काय घडतं अगदी मॅच टाईट करून ठेवले. प्रत्येक जण आपल्या 100 नाही तर 200% देतोय कारण की आम्हाला इथून आता परत जायचं नाहीये. आम्हाला इकडनं जिंकायचं आहे आणि पुढच्या फेरीत पात्रता फेरीत दाखल व्हायचंय. पुढील चेंडू बघूया राईटमवरती विकेट टाकतोय. बॅक टू बॅक तिसऱ्या विकेटचं पतन झालं असतं. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी यावेळी पाहिजे जर सलग 3 झेल आले असते तर नक्कीच हातलोड संघ थोडासा विचार विमर्शा करताना पाहायला मिळाला असता. तिन्ही फलंदाज डगआउटला गेले असते तर कदाचित प्रतीकचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. परंतु या मॅचला सर पाहिलं ना स्टेप आउट ज्यावेळी स्टेप आउटचे बॉल तुम्ही कलेक्ट कराल ना तरच बॅटवरती येतात आणि त्या चेंडू उसळी घेताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळताना पाहिलं होते. चेंडू पुढे क्षेत्ररक्षक मागे 2 धावा येताना पाहायला मिळतात. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 4 धावा. नक्कीच नेक टू नेक फाईट पाहायला मिळते. अगदी हात खोलून द्यायची संधी देत नाहीये मात्र प्रतीकने अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 4. अगदी तिचून मारा केला. अगदी पॉवर प्लेचं षटक कसं हँडल करायचं तर ते हे पहिलं षटक आपण पाहू शकतो. अगदी टप्प्यावर टिचून अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा जशी गोलंदाजी केली तशी क्षेत्ररक्षण देखील दमखम दाखवला. प्रत्येक खेळाडूने प्रत्येक 100% दिले 101% दिले ते प्रत्येक खेळाडूने. येस सकाळच्या 17 पासून हे संघ इथे खेळताना पाहायला मिळालाय. अश्विन गोलंदाजी मार्ग येताना पाहायला मिळतं. अश्विन वैयक्तिक पहिलं सांगी दुसरं षटक घेऊन येतोय. अश्विन एक चांगला फलंदाज आहे. अश्विन आणि सतीश या फलंदाजच्या जोरावरती अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतात. सकाळच्या 17 मध्ये पाहिलं तर सतीश
चांगला प्रभावी फलंदाजी करताना पाहायला मिळाला. ज्यावेळी अश्विनची विकेट जाईल त्यानंतर सतीश सुद्धा चांगली फलंदाजी करता. आता गोलंदाजी मार्कवर अश्विन. हो, थोडासा तेज थरार पाहायला मिळाला. दिशाहीन गोलंदाजी पंचांच्या समांतर अवंतर एक धावेसाठी. नक्की सर वाईट चेंडू आठवला की बॅकल होडी हा वेस्ट इंडिजचा हा प्लेअर होता की त्यानं 13 वर्षाच्या करिअरमध्ये एकही चेंडू वाईट हाताळला नव्हता. नक्की त्याची आठवण वारंवार केली जाते, पण वाईट चेंडू ज्यावेळी आपण करतो त्यावेळी मात्र त्याला नकारार्थी चेंडू सुद्धा असं संबोधलं जातं. पंचांकडे दाद मागितली, अपील उचलून धरली होती, परंतु पंचांनी दाद फेटाळली. नक्कीच उत्साह जास्त होता, मात्र कॉन्फिडन्स कमी होता. काहीतरी डिपेट केलं जातंय अंपायर्सकडे. अंपायर्स देखील विचार विनिमय करतील, त्याशिवाय डिसिजन देणार नाहीत. नक्कीच विचार विनिमय तर होणारच, करावाच लागेल. पुढे आर्ग्युमेंट करायची नाहीये, विनंती असेल प्रत्येक खेळाडूला. आदरणीय सन्माननीय मधुकरजी मोरे साहेब यांचं सुद्धा आपल्या व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचं सुद्धा आयोजकांमार्फत सरचे स्वागत. आपल्याला विनंती असेल साहेब, आपण व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची कृपा करायची आहे. नक्की सुनील नारायण मोरे जे आहेत त्यांचं हार्दिक स्वागत करूया आपण. त्यांना विनंती करतोय आपण स्थानपन्न व्हायचंय. सुनीलजी मोरे. काय घडतंय मैदानामध्ये? बॉलर विकेटची अपील मागतोय, फलंदाज वाईटची अपील मागतोय. हो 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 हो, सचिन आणि सचिन क्लास 1 हवाई सुंदरला हाय बाय करत चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार. नक्कीच डोळ्याचं पारड फेडणारा बॉल आला तसा भिरकावून दिला आणि त्याच्यात मोहर लागली होती ती षटकार षटकार षटकार. हा जर असला असता तर ISPL चा 9वा देखील असू शकला असता. तितक्याच फ्लोने बॅट फेकली, फिरली गेली आणि बॉल गेला तो आउट ऑफ दी पार्क षटकारासाठी. पुढील चेंडू राईट वरती विकेट टाकतोय, बॅटची कडा लागते, लेग साईडला बॉल जातोय. बॉल मात्र फॉलो करतात फिल्डर. बघूया फेकी होते तोपर्यंत काय तू मैं करता करता अजून येते विकेट. दोन्ही ट्रेन एकाच प्लॅटफॉर्मला दिसले आणि याचं रूपांतर घडतंय ते अगदी आत्महत्या. विकेट नंबर 2 ऍक्सिडेंटच्या स्वरूपात. सचिनची खेळ संपुष्टामध्ये. काय घडलं मैदानामध्ये? थोडेसे कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग होताना पाहायला मिळतं. कॉल कॉम्बिनेशन फेल झालं, मिस कॉल झाला, कदाचित कॉल पूर्ण कनेक्ट झाला नाही. नक्कीच कुठेतरी चंदू आउट झाल्यानंतर प्लॅनिंग होता, स्ट्रॅटेजी होती. A स्ट्रॅटेजी, B स्ट्रॅटेजी. आपली स्ट्रॅटेजी असणं देखील गरजेचं आहे. जर का प्लान A, प्लान B, प्लान C, आता बघावं लागेल. प्लान A पण फेल गेला, प्लान B पण फेल जाताना दिसतोय. मात्र कुठेतरी लिडिंग फ्रॉम द फ्रंट करावा लागेल. कोणाला तरी जबाबदारी तर घ्यावीच लागेल. तीच घेताना पाहूया काय घडतंय. पुढचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, आणि याचं रूपांतर होतं ते अजून एक निर्धाव चेंडूचे सांगत होते. इट्स अ डॉट गेम. अगदी कुठेतरी दबावाखाली मिळतोय खेळतोय तो संघ. बॅटर संघ आलाय, बॅटची कडा लागते, बॉल चढलाय बॅटवरती, मात्र कॉल देतोय नाही, ही माझी कॅच आहे आणि करतो ते कॉटन बोल्ड. अजून येते ती विकेट. सागर बॅक टू द पॅव्हेलियन. संघ एका मागोमाग विकेट तर पतवताना पाहायला मिळतं. थोडीशी घाई करताना पाहायला मिळतो का? तेच डेफिनेटली थोडं संयमी खेळणं गरजेचं होतं, परंतु नक्कीच गावडूशी खेळ संघ कौतुक करावं तेवढं कमी. वाखण्याजोगी कामगिरी प्रत्येक पहिला गोलंदाज देताना पाहायला मिळाला. तदनंतर अश्विन सुद्धा चांगले. अश्विनचं पाहिलं तर एक स्लोवर वन, एक थोडासा तेज थरार रफ्तार पाहायला मिळतोय, तर एक फसवी गोलंदाजी, जादुई गोलंदाजी करताना पाहायला मिळते. हातलोट संघ आता कोणीतरी एक हातलोट संघाचा तारणहर्ता करविता बनणं गरजेचं असेल. कमीत कमी 30-35 ते 40 धावा येणं गरजेचं असेल तर कुठेतरी हातलोट संघ या सामन्यामध्ये, कारण की गावडूशी संघ जशी गोलंदाजी चांगली करतोय तशी फलंदाजीचा भरणा सुद्धा त्यांच्याकडे खूप आहे.
पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला गेलं तर अश्विन व्हायला ना एक स्लोवर वन एक फास्टर अशी गोलंदाजी 2 षटकाचा खेळायला संपुष्टात धावसंख्येचा विचार करता धावसंख्या 6च्या सरासरीने 12. आता शेवटचं षटक कोणाला पाचन करणार कोणाला आमंत्रित करणार आणि रोहितच्याकडे कॅमेरा वळवला जाईल. रोहित काय करणार शेवटच्या क्षणी मोठे फटके खेळावेच लागतील. दोन षटका अखेर आपण 12 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. सागर आणि रोहित आणि दक्ष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. लॉंग स्टॉपला चेंडू चालला. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मैदानाच्या बाहेर निघून चाललाय. रोहित मोरेच्या बॅटमधून निर्णायक चौकार आलाय. सोळा धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. पहिला चेंडू दुसऱ्या षटकाचा समाप्त झाला. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्करी सतीश सकपाला आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने. रोहित मोरेच्या खांद्यावरती आता संपूर्ण दारोमदार असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यू मिस. वाईट बॉल पाहायला मिळतोय. अपील केली गेली आहे. लाऊड अपील केली होती. जणू काही चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांना धडकला. मात्र व्हाईट बॉलचा इशारा इथे आपल्याला पाहायला मिळतो पंचांच्या मार्फत. 17 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू आपण पाहतोय 17 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. फुलटॉस चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉसला फुलटोल वसूल करू शकला नाहीये. अश्विन आला चेंडूवरती. तदवर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तर स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा आपण रोहित मोरेला पाहू शकतो. स्कोर कार्ड वरती 19 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. आतापर्यंत पाहिलं तर सतीश सकपाच्या माध्यमातून या षटकामध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसरा वाईट तो इलिगल चेंडू होता. लिगल चेंडूवरती 2 धावा. यावेळी वेगवान चेंडू हाताला. रोहित मोरे समोर वेग पाहायला मिळाला गोलंदाज सतीश सकपाचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने फोर्स केला. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल ठरला. 2 धावा 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे. स्कोर कार्ड वरती आपण धावा पाहतो 21-1. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. मैदानाच्या बाहेर जर आपण पाहिलं ना थोडंसं टेन्शन आपल्याला पाहायला मिळतं हतलोट संघाच्या डगआउट मध्ये. कारण केवळ 21 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत 16 चेंडूचा खेळ समाप्त झाला या इनिंग मध्ये. 21 धावा केवळ आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. जिथे 3 विकेटचं पतन झालं. शेवटचे 2 चेंडू स्ट्रायकिंग एंडला रोहित मोरेला आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी अतिरिक्त सफल झाला होता आणि त्याचा फायदा त्याला घेता आला नाही. निर्धाव चेंडू चालला. शेवटचा चेंडू शिल्लक असतील. स्कोर कार्ड वरती 21 धावा. धावसंख्या स्थिरावली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फुलटॉस होता. यावेळी त्याच्यावरती फुलटॉल वसूल केला गेला. चेंडू 1 बाउन्स रोहित मोरेच्या बॅटमधून सीमारेच्या पार. चौकार. 4 धावा. चला श्री भैरवनाथ प्रतिष्ठान बिरमणी आणि टीम कासरोड MCC कासरोड संघ दोन्ही टीम्सचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सेकंड राऊंडच्या मॅचचा टॉस इथून पुढे केला जाईल. 25 धावा आपण पाहतो 3 षटकांखेर स्कोर कार्ड वरती. 26 धावांचं लक्ष टीम
KCC11 गावडोशी संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. चला MCC कासरूड संघ आणि श्री भैरवनाथ प्रतिष्ठान बुरमणी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पंढरी 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 चला कासरूड संघाचे कर्णधार आलेत. बिरमणी टीम आपला कॅप्टन पाठवायचा आहे. हे घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK मामले. कासरूड. चला टॉस बॉक्स समीर दादा आपण देखील यायचं मान्यवरांना. यस कॉल करायचं आपण. हेड आणि टेल. हेड इज द कॉल आणि हेड आलाय. आपण टॉस जिंकला सर. आपण काय प्रथम काय करणार? क्षेत्ररक्षण करू. नक्की क्षेत्ररक्षण करणार. आणि आपला किती म्हणजे आता जो आपण बघितले पुढची मॅच असेल ती आपण सांगू शकतो की आपण पुढची मॅच 3-3 ओव्हरची असणार आहे राईट. सो आपण त्या अकॉर्डिंगली प्लॅन करा. आपण काय मानत असेल आपला किती धावांपर्यंत आपण चालू हे करू शकता? आम्ही 40+ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ऑल दी बेस्ट. मी मान्यवर म्हणतो की आपण 2 शब्द बोलायचं या आयोजनाबद्दल. ओके थँक्यू सर. चला बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. होऊया मॅचकडे. चला वळूया आपण मॅचकडे. पाहूया आता पुढचा सामना येतोय तो टार्गेट दिलाय तो 25 धावांचा. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 25 धावा करायच्या आहेत त्या. विकेट मध्ये खेळलेला चेंडू समोर आहे मात्र थोडे फबमल झालेत. KCC संघ बघूया अगदी मुबलक असं नेक टू नेक फाईट पाहायला मिळते. बॉल टू रन धावा आहेत. पाहूया सामना कुठल्या परिस्थितीत जातोय. 18 चेंडूंचा सामना असेल. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. 18 चेंडू आणि 25 धावा करायच्या. धाव फलकावरती लागल्यात त्या 3 धावा. विशिप मध्ये खेळला. समोर आहे फिल्डर. पाहावं लागेल काय घडतंय काय बिघडतंय. बॉल फेकी आले बरोबर. मात्र नंतर धावा कलेक्ट केल्या गेल्या त्या. रिकन्साइल करून सांगतात आमचे स्कोरर रवींद्र दादा आणि आमचे मस्के ब्रदर्स.
पॉवर प्ले स्पोर्ट्सची सर्व्हिस सर्वा. धावा झाले ते 4. आदळलेला चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळलाय. अप्पर कटिश खेळतायत, बघतायत, पाहतोय कोण जिंकतोय, बॉल जिंकतोय का खेळाडू. अतिशय 100% दिलेत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत, रन वाचवतायत. मात्र तोपर्यंत धावा कलेक्ट केल्या गेल्या. त्या 3 धावा कलेक्ट केल्या गेल्या. धावसंख्या त्या धावफलक धावा लागल्या त्या 7. बिनगडी बाद 7 धावा. स्ट्राईकला तो सतीश. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि पुढील चेंडू बघूया. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकतायत. आलाय समोर, सतीशने भिरकावून दिलाय. डोळ्याचा पारड फेडणारा येतोय तो गगनभेदी. 6-6 षटकार. सहाने धावा, धावसंख्या 13. अजून एक भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र टप्पा बदलला, याचाच उपयोग झाला आणि धावा गेले त्या निर्धावित. अजून एक डॉट चेंडू. कमबॅक करण्याचा प्रयत्न झालाय बॉलरकडनं. यश मोरे. या पुढील चेंडू पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू घेऊन येतो यश. कसा फेर करायचा तो सतीश. आलाय भिरकावून व्ही शेप मध्ये खेळलाय. बघावं लागेल, फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर येतो तो दणदणी षटकार. चेंडू आणि 7 धावा. धावफलक धावा लागल्यात त्या 19. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात त्या 19 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 7 धावांची गरज असणार आहे. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. बॉलिंग ट्रॅकला बॉल सुपवला तो हरी. स्ट्राईकला येते प्रमोद. हरी टू प्रमोद. राईट ओव्हर दी विकेट टाकतो हरी. हरी भाऊ क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करताना कुठेतरी धावा थोड्या कमी पडल्या. हरी राईट ओव्हर दी विकेट. हलक्या हाताने टाकलेला चेंडू बॉडीला ब्रश करतोय. अपील देखील केली जाते, मात्र अपील फेटाळली जाते. येतोय तो निर्धाव चेंडूची सांगता होते. धावा लागल्या त्या 19. पुढील चेंडू अजून रंगात मॅच मध्ये कायम आहे. पाहावा लागेल पुढचा चेंडू काय दाखवतोय आम्हाला. आला टप्पा टाकलाय, भिरकावून दिला लेग साइडने. प्लेअर आहे तिकडे. हो हो, काय घडतंय, काय बिघडतंय. आले ती संघाला उभं. विकेट विकेट विकेट. हरिभाऊ. हरिभाऊने काय केलंय, जादू केले हरिभाऊने. हो हो, लेग बिफोर पकडला गेलाय. अगदी अंपायरचं बोट जातं आकाशाकडे आणि येथे अजून एक धक्का दे धक्का.
टाकलीच डिसिजन घेऊन लगेच मॅच थांबवायची नाही. आपला विनंती असेल दोन्ही खेळाडूंना. नक्कीच इक्वेशन येऊन ठेपलंय ते. अगदी मॅचला कलाटणी देणारं षटक असू शकतं. 6 चेंडू आणि 4 धावा. लो स्कोरिंग मॅच होती आणि मॅच मध्ये अगदी आणून ठेवले आपल्याला ते. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आणि धावांची गरज आहे 4. कारण बॅटर संघ म्हणेल आम्हाला जिंकायचंय, कारण आम्हाला इथून परत जायचं नाही, आम्हाला परत वर्षभर वाट पाहावी लागेल. म्हणून येणारे 6 चेंडू, येणारे पुढचे हे ओव्हर असेल ते आपली दिशा ठरवणार असेल. कोण पुढच्या पात्रता फेरीत दाखल होतोय तो हाणामारीचं षटक असणारच आहे. मात्र नेक टू नेक फाईट पाहायला मिळेल, कारण धावांची गरज आहे ती 4 आणि बॉल टाकायचे आहेत ते गोलंदाजी करायची 6 बॉल चेंडू आणि 4 धावा. 6-4चं समीकरण. नक्की चंदू राईट ओव्हर टाकणार आहेत. बघूया काय करताय. आलाय समोर खेळलाय चेंडू. फ्लेअर आहे. टप्पा 1 बाउन्स गॅदर केला. फेकी करता करता 2चा कॉल आहे. 2 मात्र धावा कलेक्ट केल्या गेल्या आहेत. इथे 4 धावा असताना 2 धावांचा फटका आला आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. चंदू सर आपला एक्सपिरियन्स दाखवताना प्रत्येकाची पराकाष्ठा करतायत. प्रयत्नांची प्रत्येक खेळाडू. 5 चेंडू आणि 2 धावा. अगदी चंदू सर राईट मोरदी विकेट टाकतायत. अमित. चंदू टू अमित. काय गोलंदाजी करते. टप्पा पडला ऑफला. एसटी उडवली लेगची. हीच आहे चंदू सरांची कबाई. येतोय तो टंब संघाला उभारी देणारी विकेट विकेट विकेट. येणारे 4 चेंडू आणि धावांची गरज आहे ती 2. आपल्याला संघासाठी हार्ड लक आणि हार्ड लक फॉर युअर फ्युचर. बेटर लक नेक्स्ट टाइम. पुढच्या वर्षी आपण परत भेटू.
थँक्यू डीजे. चला स्पीडअप करायचं आपण. येतोय तो आपल्या भेटीला सामना. बिरमणी विपक्ष कासुरुड. येणारा सामना असेल तो 3 षटकांचा असेल. याची दक्षता घ्यायची आहे दोन्ही संघाने. बॅट्समॅन लगेच पाठवायचे. बिरमणी संघाला विनंती असेल की आपण लागलीच मॅच चालू करायची. अंपायरने देखील कस्टडी घेतली पूर्ण ग्राउंडची. अंपायरच्या मुख्यच्या स्वरूपात बघू शकतो. मुख्य अंपायरच्या स्वरूपात खान साहेब. आम्ही अंपायरच्या भूमिकेत बघू शकतो खान साहेब आणि लेग अंपायरच्या भूमिकेत आहेत ते प्रसाद राजाध्यक्ष. आमचे वैती सर देखील थोडे ब्रेकसाठी आलेले आहेत. त्यांनी मी विनंती करतो की आपण स्थानपन्न व्हायचंय. एनर्जी घ्यायची आपण नक्कीच. आता आपला सामना भेटीला आलाय तो कासरूड विपक्ष. कासरूड विपक्ष बिरमणी. कासरूड संघाने प्रथम क्षेत्ररक्षण जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले ते बिरमणी संघाला. आपण प्रथम फलंदाजी करा, आम्ही आपल्याला चेस करू. चेस करण्याचा प्रयत्न कासरूड संघाचा. पहिले बॅटर आले बिरमणी संघाकडनं. कुठे नसतात सगळीकडे असतात तेच आमचे ऑलराऊंडर विकास मोरे. किशोर मोरे आणि विकास मोरे पहिली बॅटर जोडी होते आणि बॉलिंग एंडला येतो राईट मोर द विकेट येतो आर्यन. बॉल टाकलाय, भिरकावून दिलाय. अचूक टप्प्यावर टाकायला पाहावं लागेल. नाही, हा आहे अतिरिक्त चेंडू वाईटच्या स्वरूपात. बिरमणी संघाचा श्री गणेशा होतोय. धावसंख्या होती 3 बिनबाद 1. पुढील चेंडू आलाय, बॅटचा टो लागलाय, पाहावं लागेल. प्लेअर आहे, कॉल दिला गेला. येस, विकास बॅक टू पॅव्हेलियन. येणारा हा पहिला बिरमणी संघाला येणारा हा पहिला धक्का. धक्का नंबर 1. सतीश आपण यायचंय. आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण फार चांगले खेळलात. आपलं कॉन्ट्रीब्युशन खूप मोलाचं होतं म्हणून आपल्याला पुरस्कृत केलं जातंय. आपल्या ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर. मी मान्यवरांना विनंती करतो की मधुकर दादा मोरे यांना विनंती करतो की आपण सतीशचा सामनावीर म्हणून सन्मान करायचा आहे. सतीश आपण यायचंय. सतीश यायचं आपण स्टेजवरती. पुढील चेंडू आलाय, टॅप केलाय, टॅप मारलाय, समोर टाकलाय. फेकी होते का चूक पाहावं लागेल. नाही, फेकी थोडीशी फंबल झाली. त्याचं रूपांतर होतंय पहिल्या 1 धावांमध्ये. धावसंख्या धावफलकावरती लागले ती 2. चला आपण सतीशला सन्मानित करूया. हो, तू खूप चांगला खेळलास. तुझ्यामुळे आम्हाला 2 पॉइंट्स मिळाले. माझ्या संघाला पुढच्या फेरीत पात्रता फेरीत दाखल केलं. सतीश होतोय सामनावीराचा मानकरी. काय घडतंय, काय बिघडतंय. आलाय, तसा फेकून दिला. येतो तो गगनभेदी षटकार. 6 धावा. नक्की सतीश खूप छान खेळलात. ऑल द बेस्ट सतीश. नक्कीच किशोर आला. किशोर आपला दमखम दाखवतोय पहिल्या चेंडूवरती षटकार फेकून. पुढच्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलंय ते आर्यनने. हो, तुम्हाला मारल्यानंतर मी नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला. कमबॅक देखील केला गेलाय आर्यनच्या माध्यमातून. डॉट चेंडू. आर्यन येतोय. सेकंड लास्ट चेंडू आपल्या वरचा घेऊन.
फेस केलं किशोर आलाय बॅटच्या वरती लागलाय बघावं लागेल अंतर पार करतो का नाही पार नाही केलंय येतोय अजयच्या विकेट अजयने पकडली ती नेत्रदीपक कॅच किशोर बॅक टू पॅव्हिलियन धावा लागले ते 8 2 गडी परतलेत बिरमणी या संघाची आणि आर्यन शेवटचा चेंडू फेकेल पॉवर प्लेचा आणि हाणामारीचा षटक स्ट्राईकला आलाय तो अजय बघूया अजय काय करतोय आर्यनने टाकलाय अजयने भिरकावलाय लपेटा शॉट खेळलाय आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत करत घेतो तो गरगळ चौकार 4 धावांसाठी इसमें पुढील चेंडू लेग साईडला खेळलाय तितकंच नेत्रदीपक क्षेत्रक्षण पाहायला मिळते नक्कीच धावफलकात धावा लागल्यात त्या 1-4-14 2 गड्याच्या मोबदल्यात 14 धावा बॉलिंगला आलाय तो अशोक फेस करेल तो ओमकार नॉन स्ट्राईकला तो अजय बघूया अशोक तू ओमकार काय द्वंद्व जमतंय पिच वरती पुढे चेंडूला अशोकने टाकलाय बॅटची कडा घेते मात्र बॉलरच्या मागे 30 yards मधला टप्पा पडत पडत गॅदर करून फेकीपर्यंत धावा कलेक्ट केल्या गेल्या त्या 2 धावसंख्या 2 ने ऍड होईल धावसंख्या धावफलकावरती लागली ती 16 1-6-16 की बीरमणी संघाच्या धावफलकावर धावा लागल्यात त्या 16 2 गड्याच्या मोबदल्यात पुढील चेंडू आदळलाय समोर अप्पर कटिश करताना प्लेअर आहे तिकडे मात्र अजून एक होते विकेट नंबर होते ते 3 येणारा तिसरा धक्का बिरमणी या संघाला पुढचा सामना असेल देवळी विपक्ष आहिरबी देवळी विपक्ष आहिरबी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लागलीच धावत पळत यायचं आपल्या टॉस बॉक्स मध्ये कारण आपला होणारा पुढचा टॉस साठी मी आमंत्रित करतो समीर दादा आपण टॉस घेऊन रेडी राहायचंय पुढचा टॉस होईल पुढील चेंडू राईट वरती विकेट टाकलाय काय घडतंय यष्ट उद्ध्वस्त झालं का पाहावं लागेल नाही मात्र तिकडे उत्साह जास्त होता पिचिंग बरोबर होती मात्र अजून येत होतं डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते अगदी बिरमणी संघाला अगदी नेक टू नेक फाईट पाहायला मिळते सिंगल डबल कडून स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे 4-6 मारण्याच्या धंद्या प्रयत्नामध्ये कुठेतरी
निर्धाव चेंडूची सांगता होत्या. अजून एक निर्धाव चेंडू. धाव संख्या धाव फलकावरती लागले ती 16-16. आता पण डॉट आहे, सेकंड डॉट आहे. नक्कीच बिरमिणी संघाला गरज असेल ती चौकार षटकारांची. कुठेतरी शेवटचा चेंडू आदळला. बघूया कॉलिंग होते का. बरोबर नाही, थोडे फंबल झाले. तू 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 मे करता करता धावा कलेक्ट केल्या गेल्यात त्या मात्र 1. धावा कलेक्ट केल्या 2. रवी सर, धाव संख्या 2 ने ऍड होईल. धाव फरक धावा लागल्यात त्या 18. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 18. नक्कीच आता शेवटचं षटक असणार आहे. हाडामारीचं षटक आहे. स्ट्राईकला आला तो राहुल. राईट ओव्हर दी विकेट टाकेल राहुल. स्ट्राईकला तो अजय. बघूया अजयला आपला दमखम दाखवावा लागेल. आपल्या संघाला जास्तीत जास्त धावा कलेक्ट करण्याचा प्रयत्न असेल अजयचा आणि कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल तो राहुलचा. राहुल आलाय राईट ओव्हर दी विकेट. अजय आलाय, लपेटा शॉट खेळलाय आणि घडतंय काय काय घडतंय. आलाय तो 4-4-4 संघाला उभारी देणारा चौकार. नक्कीच अजय लीडिंग फ्रॉम द फ्रंट करतोय. स्वतःच्या खांद्याची जबाबदारी घेतोय. मात्र आता कुठेतरी अपयश येतंय अजयला. बॅटची कडा लागते आणि विसरत होतो किपरच्या हातामध्ये. विकेट नंबर येते बिरमणी संघाची 4थी विकेट नंबर 4. नक्कीच धाव फलक झाले ते 29. 4 गड्यांच्या मोबदल्याने बिरमणी संघ शेवटचे 3 चेंडू. बघूया 3 चेंडू जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल ते बिरमणी संघाचा आणि कमीत कमी धावा रोखण्याचा रोखण्याचा प्रयत्न असेल तो कासरूड संघाचा. बघूया समोर खेळलेला चेंडू. फिल्डर बघूया कॅप शॉट सिलेक्शन होतंय का. येस कॅप शॉट येते तो 4 चौकार.
बी विपक्ष देवळी या संघाच्या कर्णधारांनी यायचंय. मी वैती सरांना आणि समीर मोरे सरांना विनंती करतो की आपण लागलीच यांचा टॉस करून घ्यायचा आहे आणि पुढचा सामना आपल्या भेटीला येणार आहे. इकडे नाव सांग नक्कीच देवळी संघाच्या कर्णधार आणि आहिर ब संघ यांचा कर्णधाराने तुम्हाला दुसरा कॉल गेलेला आहे. तिसऱ्या कॉलला आपल्याला यावंच लागेल. विनंती असेल आपल्याला दोन्ही संघाच्या कर्णधारांना. देवळी विपक्ष आहिर बी संघाचे कर्णधार इथे आमचे वैती सर टॉस बॉक्स मध्ये रेडी आहेत टॉस करण्यासाठी. समीर मोरे आपण टॉस करून घ्यायचंय. आहिर बी विपक्ष देवळी संघाचे कर्णधार. मॅचचा लेखाजोखा पाहायला मिळाला तर अगदी शेवटच्या षटकावरती शेवटच्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला आणि एक सन्मानजनक अशी अगदी मॅच मध्ये घुसून देणारी दोन षटकार बसले, चौकार बसला आणि एकदम 18 चेंडू मध्ये धावांची गरज आहे ती 42. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 42 धावांची गरज असणार ती. चला आपला 12th मॅन आपला रिप्रेझेंटेटिव्ह कडे यायचा आहे. चला 42 धावा आपल्याला करायच्या आहेत. 18 चेंडू फेस करायचे आहेत. 18 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. पाहावा लागेल बिरमणी संघ कसा डिफेंड करतो, सेव्ह करतो का पाहावा लागेल. 41 धावांचं आव्हान. नक्कीच मॅच स्टार्ट करायची आपण. विनंती असेल आपण स्पीडअप करायचं आहे. 41 धावांचा पाठलाग करताय तो कासरूड संघ. बघूया 42 धावांचा टार्गेट दिलाय. बॉलिंग ट्रॅकला आलाय तो गणेश मोरे. फेस करेल तो आर्यन. आर्यनची फलंदाजी पाहावी लागेल कशी कळते कशी फुलते या मॅच मध्ये. पुढील चेंडू पॉवर प्लेचा फुल टॉस चेंडू अगदी भिरकवण्याचा प्रयत्न केला मात्र बॅटची कडा लागते. लॉंग ऑनचा प्लेअर येतोय मात्र तोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत धावा कलेक्ट केल्या गेल्या त्या एक म्हणजे धावांचा श्री गणेशा होतोय कासरूड संघासाठी. एक चेंडू आणि एक धाव. धावांचा पाठलाग करायला होतो 41. 42 धावा आपल्याला करायचे आहेत. पुढील चेंडू फेस करतो अजय. आणि काय घडतंय टप्पा होता बरोबर मात्र आडवा पट्टा खेळण्याच्या नादामध्ये अजून एक जाते ती निर्धाव चेंडूची सांगता होते. दोन चेंडू टाकले गेले. एक निर्धाव चेंडू आणि पहिल्याच्या त्या आर्यनने सिंगल काढला. बघूया आडामारीचं षटक म्हणजे पॉवर प्ले षटक चालू आहे. बघूया पुढील चेंडू मध्ये विकेट टाकलाय. उजव्या एष्टीच्या बाहेर होता चेंडू. पाहावा लागेल अपील तर केली जाते. यस बॅटची कडा लागते. येथे ती कोसरूड संघाला येणारा पहिला धक्का. धक्का नंबर 1. स्कोर झाला तो 3 धावा. यस अमेरिकन साल करतोय. स्टंपिंग झालेलं आहे.
नक्कीच काय नेत्रदीपक अशी क्षेत्ररक्षण केलंय किपरने. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. किपिंग केली जाते, किपिंगच्या मार्फत ही विकेट घेतली जाते, स्टम्पिंगच्या मार्फत. न्यू बॅटर येत आहेत ते. न्यू बॅटर आम्हाला सांगायचे. त्याला देवळी संघाचा कर्णधार यायचंय. आहिर बी संघाचा कर्णधारांनी रिपोर्टिंग केलेली आहे इकडे. देवळी संघाच्या कर्णधाराची आलाय, समोर फेकून दिला, येतोय गगन बेदी. हा 6 षटकार, 6 धावा. किती सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते टॉस करायचा आहे. धावफलक धावा लागल्यात त्या 7. सुना बॉल प्रयोग करता रवी सर. चला मी वैती सरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये वळतोय. टॉस होतोय. देवळी विपक्ष आहिर बी. कॉल झालेला आहे, पाहावं लागेल काय ते हेड येते का टेल येते. देवळी संघाने टॉस जिंकलेला आहे. आपण प्रथम गोलंदाजी करताय. देवळी संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम गोलंदाजी म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आहिर बी संघाला पाचारित केले की फलंदाजीसाठी. बघूया पुढचा चेंडू फेस करेल तो अशोक. आर्यन देखील अजून देखील ठाण मांडून आर्यन क्रीजवरती. राईट वरती विकेट टाकतोय गणेश. अगदी बॉलची कडा लागते, हात लागलेला आहे आणि क्रीज मध्ये नव्हता आर्यन. येते ती गोल्डन विकेट. धक्का देणारी विकेट आहे कोसरूड संघासाठी येणारी हे आर्यनची विकेट. न्यू बॅटर आले ते. आलाय, समोर खेळलाय चेंडू. कुठना टेक तमाशा देख, बसून फेकून दिला, समोरच्या दिशेने येतो तो. षटकार 6 धावांसाठी. शुभमने मारला, आल्या आल्या गगनभेदी षटकार मारलाय. षटकाराने धावसंख्या धावफलकावरती धावतं धोरण धावतोय. धावसंख्या झाली ती वाढीव म्हणजे 6 ने ऍड होईल. धावसंख्या धावफलकावर झाली ती 13. नक्कीच अशोकने मारलेला हा षटकार आहे आणि धावा झाल्या त्या 13. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 13. चेंज करायच्या ते 41. 42 धावा करायच्यात आपल्याला. 41 धावा धावफलकावर लागल्यात. 42 धावा आपल्याला कराव्याच लागतील. कंपल्सरी चेस आहे, हा नियम आहे. KSK आयोजित क्रिकेट अंतर्गत आयोजित आई श्री आंगोळे देवी चषक 2026 चा नियम. पर्व दुसरं पाहतोय आपण. आपल्या भेटीला आले डोंबिवली मधल्या घेसर या ग्राउंडवरती. पाहतो तो क्रिकेटचे सामने. कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर, ग्रामस्थ मंडळ दरे आणि मोरे बंधू ओम साई 11 क्रिकेट क्लब दरे यांच्या मार्फत आयोजित आई श्री आंगोळ्या देवी चषक 2026 पर्व दुसरे. आता बॉलिंग ट्रॅकला आले ते आमचे विकास सर, विकास मोरे. बघूया त्यांना धावा सेव्ह करायच्या आहेत 41. त्यांचा रोल खूप इम्पॉर्टंट असेल. पहिला बॉल टाकला उजव्या एसटीच्या बाहेर. खान सरांकडे आम्हाला जावं लागेल. यस, खान सर आम्हाला सांगतात यस इट्स अ वाईड डिलिव्हरी. उजव्या एसटीच्या बाहेर होती म्हणून तुम्हाला पॅनलाइज केलं जातंय. तुम्हाला हा चेंडू परत टाकावाच लागेल. आमच्या समवेत जोडले गेलेत वैती सर. आपण त्यांच्याशी वार्तालाप करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच त्यांचे व्ह्यूज, त्यांचे विचार, त्यांचे
मार्गदर्शन आपल्याला फार मोठा मोलाचं असेल. नक्कीच पुढील चेंडू आलाय, काय घडतंय, आलाय, बुंदा टाकलाय, त्रिफळाची, यू मिस आय डेफिनेटली हिट. हाच आहे विकास मोरे यांचा ब्रँड. बॅक टू विकास मोरे, टोक डीजे. वैती सरांना विनंती होतो आपण एक सुमधुर संगीत ऐकावाच लागेल आम्हाला. न्यू बॅटर पोचतो तो आविष्कार. आता कुठेतरी जबाबदारी घ्यावी लागेल आपल्याला. संघाची कुठेतरी पडझड होते. 3 फलंदाज बाद झालेत. आग ओकणारी गोलंदाजी करतोय विकास मोरे. पाहावं लागेल काय गोलंदाजी करतायत. आपला एक्सपिरियन्स पणाला लावलाय विकास मोरे यांनी. अगदी टप्प्यावर फ्रूट प्लेट गोलंदाजी पाहायला मिळते विकास मोरे यांच्या माध्यमातून. फ्रूट प्लेट म्हणजे हो, त्याच्यामध्ये असतात केळी, त्याच्यामध्ये असतात सफरचंद, त्याच्यामध्ये असतात पेर. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे बॉल तुम्हाला हँडल करावे लागतील. तेच फ्रूट प्लेट वर गोलंदाजी पाहते विकास मोरेच्या माध्यमातून. पुढे चेंडू बॅटचा टो लागतोय. बघूया कॅच होते का. हो झाले कॅच. आले ती विकेट नंबर 4. विकास मोरे ऑन द फायर. क्रिकेटमधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यांचा हातखंडा असतो तेच विकास मोरे. काय करतात काय नाही करत हे विकास साहेब. अगदी किपिंग करताना देखील त्यांना आपण पाहू शकतो, बॅटिंग करताना देखील पाहू शकतो, फलंदाजी करताना, गोलंदाजी करताना, कॅप्टन्सी करताना, कॉमेंट्री करताना. आणि नक्कीच बॉल थोडा टास चुकलेला आहे. पाहावा लागेल पुढचा चेंडू फेस करेल तो रोहन. विकास टू रोहन आलाय. पुढील चेंडू अगदी फ्रूट प्लेट गोलंदाजी. फिल्डर आहे, लांबून येतात तिकडनं. तोपर्यंत फेकी होते का पाहायला लागेल. तोपर्यंत धावा गोळा केल्यात ते 1. धावसंख्या धावफलकामध्ये लागली ती 15. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. चार चेंडू झाले. नक्कीच विकास सरांकडे अजून 2 चेंडू फेकणे बाकी आहे. बघूया 5वा चेंडू काय दाखवतो आम्हाला. फेस करेल तो अशोक. यस, उजव्या एसटीच्या बाहेर आहे. खान सर आम्हाला सांगतायत यस इट्स अ वाईड डिलिव्हरी. 1 ने धावसंख्या ऍड होते. धावसंख्या धावफलक लागते 16. 4 गड्यांच्या मोबदल्यात. अगदी नेक टू नेक फाईट पाहायला मिळते. येणारे 8 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. इक्वेशन येऊन ठेपलं 8 चेंडू आणि 26 धावा. कुठेतरी हाणामारी, बॉल बाहेर फेकूनच द्यावे लागतील, बॉल बाहेर टाकाव्यात लागतील मॅच तुम्हाला जिंकायची असेल तर. हा लेग एसटीच्या बाहेर. यस इट्स अ वाईड. खान सर आम्हाला सांगतात यस हा वाईड आहे. आणि इक्वेशन येऊन ठेपलंय ते. आता आलंय इक्वेशन 8 चेंडू आणि 25 धावा. कुठेतरी चौकार षटकारच आपल्याला ह्या मॅच मध्ये आणू शकतात. आणि ह्या चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल ते बॅटर संघाचा. आणि बुंदा चेंडू, बुंदा गेंद. यॉर्कर लेन्सची डिलिव्हरी होती विकास सरांची. काय गोलंदाजी करतायत विकास सर. फ्रूट प्लेट गोलंदाजी. ह्या ओव्हरमध्ये काय नव्हतं. बाउन्सर होता, स्लोअर होता, ऑफ कटर होता, रॉंग वन पण देखील होता. आणि आता आला तो यॉर्कर. नक्कीच टिचून गोलंदाजी केली आहे. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. 7 चेंडू आणि 24 धावा. खूप काही निर्भय असेल ह्या मॅचचा निर्णय. मात्र ह्या बॉलवरती जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल बॅटरचा. कारण आपल्याला इथून परत जायचं नाहीये. आम्हाला इथून ह्या सिरीजमध्ये आपलं आव्हान संपुष्टात आणायचं नाही. आणि आलाय, बॅटच्या टोला लागलाय, फिल्डर फॉलो करतोय. मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर केला, फेकी केली. तोपर्यंत आल्यात त्या 2 धावा. म्हणजे काय घडतंय आता हव्यात त्या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 22 धावा. मी वैती सरांना विनंती करतो की आपण
काय सांगाल सर या सामन्याबद्दल? 6 चेंडू आणि 24 धावा. आपलं प्रेडिक्शन काय असेल? चेस होतील का नाही? तुमचा एक्सपिरियन्स आम्हाला फार महत्वाचा आहे. होऊ शकतात. नक्कीच वैती सर आम्हाला सांगतायत 6 चेंडू 24 धावा म्हणजे होऊ शकतात, म्हणजे प्रेडिक्ट केलंय. त्या कॅलिबरचे खेळाडू आहेत, म्हणजे 6 चेंडू आणि 22 धावा. 6 चेंडू आणि 22 धावा होऊ शकतात का नाही आहेत. तसेच कारण अशोक आणि रोहन क्रीजवरती ठाण मांडून आहेत. 6 चेंडू आणि 22 धावा. एक मोठा फटका आला तरी मॅच मध्ये घुसू शकतो, कारण 6 चेंडू आणि 22 धावा. 3 बाहेर मारले तरी मॅच मध्ये रंगतदार येणारच. 6 चेंडू आणि 22 धावा. बॉलिंग ट्रॅकला आहे. बॉलिंग ट्रॅकला तो मयूर, बारमणी संघाचा मयूर राईट मोरदी विकेट टाकतोय. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. आउट ऑफ दी पार्क जातोय का? हो गेलाय 7 समंदर पार. षटकार. आलाय पहिला षटकार आणि इक्वेशन येऊन ठेवले 5 चेंडू आणि 15 धावा. 5 चेंडू आणि 15 धावा. पहिला 7 आलाय. दुसरा फुलटॉस चेंडू होता, गॅदर करण्याचा प्रयत्न झाला, मात्र संपर्क तितकासा झाला नाही. काय घडतंय काय बिघडतंय पाहावं लागेल. अपील देखील केले. तू मैं कुठेतरी कोऑर्डिनेशनचा अभाव पाहायला मिळाला इकडे अशोक आणि रोहन मध्ये. आणि येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 16 धावा. प्रचंड 4 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. डॉट चेंडू आहे. 4 चेंडू आणि 16 धावा. नक्कीच पुढचा चेंडू बघूया काय घडतंय काय बिघडतंय. आपटलाय चेंडू, मात्र बॅटची कडा घेतोय. संपर्क तितकासा हवा तसा झाला नाहीये. कॉल तर आहे 1चा. 2चा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा कंप्लीट. येणाऱ्या आता इक्वेशन येऊन ठेपले ते 3 चेंडू आणि 14 धावा. 3 चेंडू आणि 14 धावा. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. अगदी मॅच लगोलग आली आहे. कुठेही सोडलेले दोन्ही संघ अगदी डौलामान अवस्थेत मॅच चालू आहे. डौलामान कुठे, इकडे का तिकडे काही सांगू शकत नाही. हा बॉल सांगू शकतो. आलाय पुढचा चेंडू हलक्या हाताने टाकलेला, मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतात फिल्डर. मात्र पाहता 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 धावा गोळा केल्या गेल्या त्या 2 धावा झाल्या 30. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 12 धावा. हा बॉल निर्णायक असू शकतो. वैतीस सर आम्हाला सांगतात हो ह्या बॉल रिझल्ट येऊ शकतो, मात्र ती फेअर डिलिव्हरी असेल तर. यस बघूया. 2 चेंडू 12 धावा. बॉलिंग ट्रॅकला येतो मयूर. फेस करेल तो आणि बॅटची कडा लागते आणि होतोय तो हाता डॉट चेंडू, म्हणजे 1 चेंडू आणि 11 धावा. कुठेतरी सामना निघून गेलाय आपल्या हातून. ह्याच फ्रस्ट्रेशन पाहायला मिळतंय आपल्याला पिच वरती. नॉन स्ट्राईक एंडचा बॅट्समन. 1 चेंडू आणि 12 धावा. आता तुम्हाला फेअर व्हॅलिड डिलिव्हरी टाकावीच लागेल. 1 चेंडू आणि 12 धावा. आणि हा फेकून दिला 6, मात्र यायला उशीर झाला या षटकाराला. यस 6 धावा. आणि बिरमणी संघ पुढच्या क्वालिफाय राऊंड मध्ये जातोय. पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला हार्टली कॉंग्रॅच्युलेशन आणि बॅड लक आणि हार्ड लक टू कोसरूड संघ. ऑल दी बेस्ट.